नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी इथे सोडवून दाखवलेले आहे. तुम्ही नक्की बघितलं असेल चॅनल. वेगळी प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामुळे तुम्हाला सापडायला शोधायला अगदी सोपं जावं. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जात असताना प्रश्न सोडवून बघणं हे खूप आवश्यक असतं. आणि या प्रश्न सोडवून बघण्याच्या प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करू शकते. इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही मुलांसाठी वेगवेगळी क्वेश्चन बँक बनवली आहे, कारण दोन्हीच्या टर्म्स वेगळ्या असतात जरी कन्सेप्ट एकच असले. यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत विथ आन्सर की, आणि 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहे. याची कॉस्ट अगदी नॉमिनल आहे, अफोर्डेबल आहे. ही तुम्हाला ऑनलाईन पेमेंटच्या थ्रू भरता येईल आणि जस्ट या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती आपण ही पेमेंट घेतल्यावर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या आणि तुमचं प्रिपरेशन एक कम्प्लीट प्रिपरेशन होऊ द्या. आजचा प्रश्न आपण डिस्कस करतोय. बिबळ्या, कडवा, फुलपाखरू डॅश झाडाच्या पानावर अंडी घालते. रुई, आंबा, केळे, संत्रे ही 4 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमधून घेतला आहे. चौथीत असताना आपण फुलपाखरामधलं रूपांतरण शिकलोय, त्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आहे बघा. कारण आपल्याला माहिती आहे 4थी, 5वी आणि 6वीचा सिलेबस आहे आपल्याला, राईट? सो आधीचंही लक्षात घ्यायचंय. फुलपाखरामधील रूपांतरण बघत असताना त्याच्यात आपल्याला 4 स्टेजेस दिसतात. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांमधून फुलपाखरू जातं आणि मग आपल्याला छानसं जे फुलपाखरू दिसतं ते दिसतं. सगळ्यात पहिल्या अवस्थेमध्ये बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. हे रुईचं झाड. 6 ते 8 दिवसात अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीलाच आपण सुरवंट म्हणतो. हे सुरवंट खूप खातं. याचं खाण्याचं प्रमाण खूप असतं. ते पानं कुरतडून खातं आणि त्याची वाढ ही झपाट्याने होते. वाढ झपाट्याने होते तर त्याला जी वरची कातडी असते, स्किन असते, ती पुरत नाही. त्यामुळे तो 4-5 वेळेला काट टाकतो. 12 दिवसात अराउंड 4 वेळेला तो कात टाकतो. इथे सुरवंटाचं चित्र दिलेलं आहे. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंटाची कोशावस्था असते. अशा पद्धतीने तो एखाद्या फांदीवरती स्वतःला लटकवून घेतो आणि या कोशामध्ये तो जातो. आता तो काही खात नाही, पण या 10 ते 12 दिवसामध्ये त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात आणि या बदलानंतर कोशातून फुलपाखरू जेव्हा बाहेर येतं तेव्हा असं हे प्रौढ अवस्थेतलं खूप सुंदर असं फुलपाखरू आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर या फुलपाखराला मग 6 लांब पाय आणि खूप छान आकर्षक असे पंख असतात. या पद्धतीने फुलपाखरामध्ये रूपांतरण घडून येतं. प्रश्न आपल्याला अंडी घालण्याच्या बाबतीत आहे. बिबळ्या, कडवा म्हणजे फुलपाखराची मादी रुईच्या झाडाच्या पानांवरती अंडी घालते. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके, ठीक आहे. तर वाचन चालू ठेवा, सतत वाचत राहा. आधीची पुस्तकं वाचा. 4थी, 5वीची विज्ञानाची पुस्तकं वाचत राहा. 6वीची पण आपण शिकणारच. प्रश्न सोडवत राहा, ज्याच्यामुळे आपली तयारी एक छानशी तयारी होईल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. इंटरनेटवरती या परीक्षेसाठी गाईड करण्यासाठी फक्त आणि फक्त सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅमच आहे. त्यामुळे मी जे व्हिडिओ पब्लिश करते आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करा
तुम्हालाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा मेलच्या थ्रू सांगू शकता. मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे पब्लिश करेन. चला मग भेटत राहूया. टाटा.